गुड मॉर्निंग गाईज. वाव, पुण्यातली सकाळ ही पुण्यातली सकाळ ही अशी असते. पुण्यातली सकाळ एकदम गुलाबी थंडी. हा, तर आम्ही आलो कोकणातून. कोकणात तर यार काय मज्जा झाली राव. झाडं वगैरे सर्व ओके आहेत. हां, तर मजेबद्दल बोलू. कोकणात तर राव मज्जा झाली, एकदम मस्त मजा. खूप एन्जॉय केला आम्ही. वन डे होता, स्टेकेशनच होतं आमचं. वन नाईट गेलो. हा समुद्र तो आणि ते पाणी, खळखळणारं पाणी. वाव. मागच्या 2 व्हिडिओमध्ये ते आहे. आज आहे मंडे, सकाळचे वाजत आहेत 7:15. फ्रेश उठलो आहे, एकदम मस्त वाटतं आहे आता. असं काही थकवा वगैरे जाणवत नाही आहे. आम्ही फ्रेंडसोबत खूप एन्जॉय केला. आणि फर्स्ट टाईम असं लाईफमध्ये झालेलं आहे. 1 मिनटं मागे फिरवतो. हां, तर फर्स्ट टाईम असं झालं आहे की ह्यावेळेस मी मोबाईल, आम्ही सर्वांनी जेवढे पण आम्ही तिथं होतो त्या आम्ही सर्वांनी मोबाईल चेक नाही केला. 2 दिवस मोबाईल बिलकुल चेक नाही केले. रेंज नव्हतीच, पण वायफाय वगैरे चालू होता, पण तरीसुद्धा आम्ही नाही यूज केला. जसं आम्ही डिटॉक्स केलं होतं. ते म्हणतात ना, एक टर्म आले नाही. अरे एका कुठेतरी कोणत्या तरी ना सिरीजमध्ये ती टर्म यूज केली तुम्ही. काय म्हणतात त्याला, सोशल समथिंग काहीतरी. तशा पद्धतीने आम्ही केलं आणि खूप छान वाटलं. जास्त वगैरे शूटिंग नाही केलं, कारण एकाच ठिकाणी होतो आम्ही. पण बरीचशी तिथली जी क्लिप्स आहेत मी ती दोघंही व्हिडिओमध्ये टाकेल. 2 दिवसाचे व्हिडिओ, 3 दिवसाचे व्हिडिओ आपल्याला बॅक टू बॅक एक राहतील. ठीक आहे, मटेरियल भरपूर आहे आपल्याकडे, कंटेंट भरपूर आहे. आणि ती ज्या बेच रिसॉर्टवर थांबलेलो होतो आम्ही, त्याचं पण मी टॅग तुम्हाला सर्व तिघं जेवढे पण आज मंडे आहे, मंडेच्याही व्हिडिओमध्ये मी तो टॅग करून देतो. तर मस्त मजा आली, खूप छान होतं. रिव्ह्यू मी देत राहील तुम्हाला. मी रिव्ह्यू नक्की देईल त्याच्याबद्दल. एक स्पेशल व्हिडिओ देईल मी तुम्हाला सर्वांना. पण आता नाही, आता ऑफिसची वेळ होते, तयारी करावी लागणार. आणि हा मोबाईल जो आहे, या मोबाईलमधून बरेचसे जे क्लिप आहे मागच्या 2 दिवसाच्या, तीच भीती होती मला. लॅपटॉप नव्हतो घेऊन गेलो, कारण नव्हता यूज करायचा. तर एक काम करूया, पहिले मी फ्रेश वगैरे होतो. मंडे आहे, तयारीला करतो आणि तुम्हाला डायरेक्ट लागलीच भेटतो ऑफिसला जाताना वेळेस. ठीक आहे. जिप्सी पण यूज करतात अजून? नाही यार, जिप्सीचा एक फॅन बेस आहे, सेपरेट फॅन बेस आहे बरं का जिप्सीचा. तर मी थोडा लेट निघालो आहे आणि आय थिंक आय एम गेसिंग दॅट की मला 45 मिनिट लेट झाला आहे. समोर पण लेट होतं, असं मी इन्फॉर्म करून दिलं आहे सर्वांना की मला थोडा उशीर होणार आहे. लेट इट बी. हां, थोडं कसं आहे ना, आता 2 दिवस आम्ही बाहेर होतो ना, तर त्याच्याने त्या कारणाने होता. कारण बरंचसं सामान आत गाडीतच पडलेला होता. थंडी फार वाढली हो पुण्यात, बरीच थंडी आली. तेवढी आम्हाला कोकणात नाही जाणवली. जस्ट सेकंड, ह्या सिग्नलला आलो ना किंवा ह्या पॉईंटला आलो ना की मला तो पेपरवाल्याचा आठवतं. अरे यार काय गडबड झाली. 2 दिवसापासून नाही, 2 दिवस सॉरी, काल मी क्रेटा चालवली. हां, ते ऑब्वियसली ना, क्रेटाचं ते जे आहे वायपर आणि लाईट चालू करण्याचं किंवा द्यायचं सिस्टम थोडं उलट आहे. तर मला अजून मी त्याच फेजमध्ये आहे. कारण त्यांच्या गाडीमध्ये असं होत होतं, मी जेव्हा ते ड्राईव्ह करत होतो तर मला सिग्नल द्यायचे, जेव्हा मला मी पास मागत होतो तेव्हा मी वायपर चालू करून देत होतो. आणि आता असं होतंय की आता पास मागायच्या ऐवजी सिग्नल द्यायचा होता तर मी वायपर चालू करून दिला. आता हे ती गोंधळ 2-1 म्हणजे आणखी थोडा वेळ राहील, जास्त वेळ नाही. पण या सो कोकण ट्रिप वॉज गुड. अरे इथला स्पीड ब्रेकर गायब झाला. ओके, तर पुन्हा मी डिस्ट्रॅक्ट झालो. तर ट्रिप वॉज गुड. ताई एकदम जोरात आल्यात बरं का. डान्स करताय त्याच्यावर, तिकडे जावा. हां, ओके. हां, तर ट्रिप वॉज नाईस, गुड. आणि एक अशी रिफ्रेशमेंट हवी होती. जसं तुम्ही मला फॉलो करत असणार तर तुम्हाला माहीत आहे की बरीचशी स्ट्रेस चालला होता.
तर तो थोडा प्रमाणात का होईना डायवर्ट झाला आहे. सो नाव आय एम फिलिंग फ्रेश. पुण्याच्या आपल्या कामाच्या मार्गाला लागलो आहे. होपफुली आता पॉझिटिव्ह माइंडली मी पुन्हा जे करायचं आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकेल. तर थँक्स टू माय फ्रेंड्स, त्यांनी ही इमिजिएटली किंवा एकदम शॉर्ट नोटीसवर ट्रिप अरेंज केली. तसं त्यांचीही त्याच्यात ॲनिव्हर्सरी होती. सो आम्ही ती ॲनिव्हर्सरी पण साजरी केली. आय होप दे लव्ड इट. आय होप तसे म्हटलेत ते की आम्हालाही आवडलं. दिस इज इट. चलो डेली रूटीन पे आ गए भाई. 2 दिन का था, हो गया खत्म. चलो अपने काम पे लग जाओ. पण हळू ना ट्रॅव्हलिंगचा जो ट्रेंड आहे ना तो वेगळा सेट होतोय. पूर्वी सॅटर्डे संडे म्हटलं की 2 डेस्टिनेशनवर खूप जायची, पुण्याची किंवा मुंबईची पब्लिक. ती होती एकदा महाबळेश्वर किंवा लोणावळा. पण तो जो क्राऊड आहे आता तो शिफ्ट होतोय टुवर्ड्स कोकण. आता आम्ही गेलो होतो ना, आता इतकी रश, आणि अख्खी पुणेरी आणि मुंबईकर्स सगळं रश करत होते कोकणामध्ये. श्रीवर्धन, तारकर्ली, हरिहरेश्वर. पण आम्ही एकदम व्हर्जिन बीचवर गेलो होतो. म्हणजे तिथे ना आम्ही 2 फॅमिलीज ओनली 2 फॅमिलीज आम्ही त्या बीचवर. आयुष्यपत भाई लाइफ सेट हो गई वहाँ पे, रिसेट हो गया, लाइफ रिसेट हो गया हमारा. बढ़िया था गुरु. आणि एकदम छान वाटलं खरंच. तो बीच पण खूप छान आहे. सामने बीच आहे. आणि त्यातली हॉस्पिटॅलिटी होती. घुमक्कड म्हणून, म्हणजे घुमक्कड हे त्यांचं नाव आहे त्या रिसॉर्टचं. छान. मी त्यांचं हे तुम्हाला याच्यात करून देईन, त्यांना टॅग करून देईन याच्यामध्ये. माझ्या इंस्टाच्या स्टोरी, त्यांच्या ज्या पण इंस्टाच्या स्टोरी लागतील किंवा रील्स बनतील त्यांच्या सर्वामध्ये मी त्यांना ते टॅग करणार आहे. कारण हो, मला त्यांची हॉस्पिटॅलिटी खूप आवडली आहे, नो डाऊट. आणि वंडरफुल बीच, वंडरफुल रिसॉर्ट अँड वंडरफुल बीच. नजारा भाई साहेब तुम्हाला ते बघायला मिळणारच आहे व्हिडिओमध्ये. तर मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, कारण मग तो मला स्पॉइलर नाही द्यायचा त्या गोष्टीसाठी. तर आपली जी जर्नी आहे टुवर्ड्स टू ऑफिस ती आपण कंप्लीट करूया. या थंडीला ना आमच्याकडे बोचरी थंडी म्हणतात, जी चावायला करते थंडी. म्हणजे एकदम नाही का, एकदम कडक थंडी. आणि ह्याच्यामध्ये ना या केसमध्ये ऊन पण असं असतं ना की ते चटके मारते. ऊन पण चटके देतं आणि थंडी पण बोचरी असते. उन्हात बसणार तर चटके लागतात, आत बसलं तर थंडी सतावणार. अशा पद्धतीला म्हणून याला बोचरी थंडी म्हणतात आमच्या गावाकडे. तुमच्याकडे काय म्हणतात? हां, आता एकदम प्युअर मराठीत म्हणायचं म्हणलं, पुणेरी भाषेत म्हणायचं म्हणजे गुलाबी थंडी. ही आहे गुलाबी थंडी. मी काल ना एक 7 ते 8 तास मी फक्त ही चालवली, क्रेटा चालवली. ती ऑटोमॅटिक होती. हे बघा, जर का मला कम्पॅरिझन करायचं असलं तर एवढं आहे की जी ऑटोमॅटिक गाडी असतात त्यांचे गिअर्स मला कंट्रोल नाही करता येत. ती सिस्टम स्वतः कंट्रोल करते कोणत्या गिअरला, कोणत्या स्पीडने गिअर चेंज करायचा, कोणता गिअर लावायचा, ती सिस्टम डिसाईड करते. कार ऑन डिसाईड करते, त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे. हां, पण एक एज ऑफ ड्रायव्हिंग जो आहे की एकदम नाही यार, मला गिअरचं टेन्शनच नाही आहे. बस पंजा दाबाना आहे और गाडी भागी, बस दॅट्स इट. तर तो एज ऑफ ड्रायव्हिंग जो आहे, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो ना एक सिम्प्लिफाईंग ड्रायव्हिंग ज्याला आवडते, किंवा नाही मला झटच नको आहे, कुठे मी ते गिअर माइंडमध्ये सेट करू, कसं शिफ्ट करू, पायाला त्रास देत राहू, असा जो ड्रायव्हर असतील तर त्यांनी मस्ट ट्राय आहे की ऑटोमॅटिक गाडी ट्राय करावी. पण माझ्यासारखा जो हार्डकोर ड्रायव्हर आहे, मला तर भाई मॅन्युअलच आवडतं. भले माझे पाय खूप दुखतात आणि म्हणजे ट्रॅफिक असली तर ट्रॅफिकमध्ये अक्षरशः नी पेन करते. तर तो जो आहे ना, ती गोष्ट ती फक्त ऑटोमॅटिकमध्ये ती कट डाऊन होते. कारण तुम्हाला फक्त ब्रेक लावायचा आहे, गाडी उभी राहणार, हां, ब्रेक सोडला की गाडी रेडी टू मूव्ह होणार. तसं इथे नाही आहे. आता मग मला गिअर टाकावा लागेल, राईट, फर्स्ट गिअर.
सेकंड गिअर. म्हणजे तो मला माझा पायाचा त्रास जो आहे तो ऑटोमॅटिकमध्ये कम्प्लिटली इग्नोर होतो. तर हां, ज्याला एकदम सिम्प्लिफाईड कार ड्रायव्हिंग करायची आहे, त्याला जास्त त्रास नको आहे कार ड्रायव्हिंग करताना, फक्त गाडी चालत राहिली हवी, त्याने मस्ट घ्यावी ऑटोमॅटिक. ज्या हार्डकोर ड्रायव्हर आहे, माझ्यासारखा ड्रायव्हर आहे की त्याला गाडी माझ्या कंट्रोलमध्ये पाहिजे, कैर्स माझ्या कंट्रोलमध्ये पाहिजे, तर त्याने मॅन्युअल प्रेफर करा. बट आय लव्ह मॅन्युअल्स. सॉरी ऑटोमॅटिक, आय लव्ह मॅन्युअल. हां, पण इन केस ऑफ फ्युचरमध्ये जर वय आणखीन वाढलं आणि थोडं वाटायला लागलं की पेन वाढतोय आहे, तो पेन मला सहन नाही होते, दॅट केसमध्ये मी विचार करेल ऑटोमॅटिक घ्यायचा. पण सध्या तरी आय एम गुड विथ मॅन्युअल. गोष्ट सांगायची राहिली, आता मला ना त्यांना दोघांसोबत जाणं टाळावं लागेल. कारण असं आहे ना त्याचं की त्या दोघांना म्हणजे ती फ्रेंड आहे, तिला तर माहिती आहे माझे ड्रायव्हिंग स्किल्स तर माहिती आहे, पण जो हजबंड आहे त्याला माझ्या ड्रायव्हिंग स्किल्स काल माहीत झाले. आता असं तो आता नेहमी ना, तर मला फक्त म्हणणार की चल भाई अपने को घुमने जाना है, आणि गाडी घेणारा माझ्या हातात ते घे, तू गाडी चालव आता. अरे बापरे, हे कठीण झालंय बरं का. हे खरं कठीण झालंय. तर मोस्टली ड्रायव्हिंग मला करावी लागते. हां, म्हणजे तोही छान ड्रायव्हर आहे, म्हणजे मला त्याची ड्रायव्हिंग खूप आवडली. माझ्यापेक्षाच ड्रायव्हिंग छान आहे त्याची, म्हणजे फ्रँकली स्पीक ही इज गुड ड्रायव्हर. पण मग तरी मग तो शेवटी कंटाळा करणारा ड्रायव्हर नाही. मला एक ड्रायव्हर फ्रेंड मिळाला, भेटला तो, आता मी त्याला सोडत नसतो. आणि त्याने ते काल बोलूनही दाखवलं की नाही आता भाई, आता आम्ही जेव्हा पण प्लॅन करणार तुला बोलवणार, बस तू फक्त मला ते तेवढं हे देणार, कम्फर्ट देणार की मी तू ड्रायव्हिंग करायची. तो बोलला सुद्धा, झाला. म्हणून मी त्यासोबत जाणं टाळणार आता. जग सपाट. पण तसं मी ड्रायव्हिंग करायला आवडते, म्हणजे एवढं एक्सटेन्सिव्हली नाही करत, पण कंटाळा येतो बस. पण ड्रायव्हिंग फार करतो मी. कोणी असली मोस्टली तर मला हे आवडते ड्रायव्हिंग करायला, नो डाऊट. आय एम थिंक की आय एम गुड ड्रायव्हर. आय थिंक तुम्ही बघताच मला रोज ड्रायव्हिंग करताना, तर सांगा मला हाऊज माय ड्रायव्हिंग स्किल्स, हाऊज माय ड्रायव्हिंग. मी मध्ये मध्ये काय करतोय ना, म्हणजे इंटेन्शनली मी पास सिग्नल देतोय. सॉरी, करतो नाही मी, पास सिग्नल देतोय. म्हणजे इंटेन्शनली देतोय मी ते, नॉट लाईक की मला स्पेस हवा किंवा मला पुढे जायचं आहे. तो फक्त फॅक्टरी रिसेट होण्याकरिता. कारण कालपासून ते आणखीन आत्ताही जस्ट मी एका पास मागत होतो, तर मी पुन्हा तेच केलं, वायपर स्टार्ट करून दिले होते. ते फक्त फॅक्टरी रिसेट होण्यासाठी मी ते करतोय आता. अदरवाईज त्यांना गडबड होईल बघा, गडबड होत राहील. माइंड को जैसे वो ट्रॅक लाने के लिए ना दिक्कत आहे, गडबड आहे, गडबड. आणि जी ती कार जी होती ना, ती होती डिझेल. भाई हुंडाईचं तर माहीत आहे मला, हुंडाईच्या कार मायलेज खूप देतात. अरे खूप मायलेज देते भाई, ग्रेट. आता हीच कार जर का मी घेऊन गेलो असतो ना, पोलोला घेऊन गेलो असतो ना कोकणामध्ये त्या रूटवर, तिने 100% तिने मला जातानाही पेट्रोल घेतलं असतं आणि येतानाही पेट्रोल घेतलं असतं. सो डिझेल कार तर ते एवढा मला माहीत आहे की त्यांचं मायलेज खूप छान असतं, पण एवढं स्ट्रेंग आहे, इट्स गुड. हे आहे ना बघा, हा निघाला बरं का, सिग्नल चाललाय, JCB बघा. म्हणजे सेफ्टी कन्सर्न आहेत, म्हणजे हा ऐन ट्रॅफिकच्या वेळेस आतमध्ये चाललाय बघा. कठीण आहे. पुणे येते ते काय उणे नाही काय, मला कळत नाही आहे सिटीमध्ये ह्या टायमिंगला अलाउडच कसं केलं. बेसिक सिव्हिक सेन्स असंच आपला याच्यावर नाही, धाब्यावर नाही बसवला.
त्याची स्पीड नाही काय तर 30-40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं चाललाय तो. मंडे असलेला ना ऑब्विसली गर्दी राहणार. म्हणजे मी जे केलं होतं गोलू पोलू शेजारी कार आहे बरं का, त्या कारमध्ये गोलू पोलू मस्त पैकी ना मोबाईल खेळता येते. हे जनरेशन ही ह्याच्यामध्येच डिजिटायझेशनच जनरेशन आहे. म्हणजे ऑलरेडी ते डाउनलोड होऊनच येते त्यांच्यामध्ये ते नाही का, तो सिग्नल डाउनलोड होऊन येतोय. बापरे. पण आम्ही आम्ही गेलो बरं का, पण आम्ही रिलॅक्स होण्यासाठी गेलो होतो तिथे ना. म्हणजे यावेळी जी ट्रिप होती ना आमची ती अशी नव्हती की आम्हाला कुठेतरी जाऊन फिरायचं आहे किंवा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज काही एन्जॉय करायची नाही. जस्ट आम्ही गेलो बीचवर बसलो. भाई जो बीच आणि ती जी तो जो ट्रँक्वल फील करायचा, ट्रँक्वेल म्हणतो ना, ट्रँक्वल म्हणता येईल ना त्याला, जी फील करायची होती ना आम्ही काल ते ॲक्च्युली एक्स्ट्रीम लेवलला ते एन्जॉय केली फ्रँकली स्पीक. त्याच्यामुळे तो जो एन्जॉयमेंट आणि रिलॅक्सेशन, एन्जॉयमेंट नाही म्हणते ना, मध्ये रिलॅक्सेशनमध्ये जी एन्जॉयमेंट करायची होती ना ती आम्हाला काल मिळाली. सो इट्स रिअली गुड भाई. मी तर सर्वांना सजेस्ट करेल, इफ यू आर गेटिंग बर्न आउट बिकॉज ऑफ दिस स्ट्रेसफुल लाईफ, वर्क लाईफ, गो. म्हणजे मला बीचेस फार आवडतात, तर मग मला ती शांतता तिथे जास्त मिळते. काही लोकांना पहाडात मिळत असतील, डोंगरावर जाऊन, काही लोकांना ट्रॅकिंगमध्ये होत असेल, तर जावा, बाहेर जा, थोडं स्वतःला रिफ्रेश करून या, रिसेट करून या. आय एम नॉट रिफ्रेशिंग इज नॉट अ करेक्ट वर्ड. रिसेट करून या स्वतःला आणि लागा कामाला पुन्हा. तो एक जोश होतो ना. ऐका, कमेंट करा बरं का ज्याला ही माझ्या ओपिनियनशी जे आहेत अलाईन आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा. आणि ऑब्व्हियसली इथूनच आता हे स्टार्ट झालेली आहे ट्रॅफिक. आई शपथ, एकदम बंपर टू बंपर ट्रॅफिक चाललंय बरं का. एकदम क्लोज आली होती. पाठीमागे कार दिसते का, ही एकदम क्लोज आली होती. आणि त्याच्यावर लर्नरचा टॅग आहे. सो बाबा, लर्नरचा टॅग म्हटलं की थोडी भीतीच वाटते बरं का. आणि त्याच्या अशा बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये रिस्क घेता येते, पण काय होतं ना, एखाद्या वेळेस पॅनिक झालं तर लर्नर्स थोडे पॅनिक होतात, पटकन घाबरतात. आणि मग ते एका साईडला त्यांना पॅनिक होऊन एका साईडला किंवा दुसऱ्या साईडला ते काही ना काही गडबड करतात, म्हणजे डॅमेजेस करतात. म्हणजे हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे माझा बरं का, माझ्यासोबत घडलेला आहे. मी पण लर्नरच होतो ना एके गाडी, तर माझ्यासोबत असं घडलेलं आहे की मी पण एक वेळा पॅनिक करून गेलो तसंच सिटीमध्ये, तर थोडं टच झाली होती गाडी माझी. बट ती जी व्यक्ती होती ती पण एक चांगले व्यक्तिमत्व होतं. त्यांनी लर्नर बघितलं, लर्नर बघून म्हणजे ठीक आहे, पण ट्राय करा की एकदम एक्स्ट्रीम ट्रॅफिकमध्ये येत नको जा. त्यावेळेस पुण्यातली ट्रॅफिक एवढी नव्हती. मग हळूहळू त्या पण आम्ही जे पण आहोत आम्ही इव्हॉल्व्ह होऊन गेलो या केसमध्ये. ठीक आहे बाई, चलते हे. इट्स कॉल्ड अ लाईफ का ही पार्ट आहे. बघा हा ऑटोवाला आला ना हा समोर, एवढा हॉर्किंग करत आहे, त्याला पंख लागलं बघा, तो उडत चाललाय. माझी स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर आणि तो चाललाय 70 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने. आणि त्यामध्ये पॅसेंजर आहे, सो दे इवन डोंट केअर अबाउट द पॅसेंजर. भाई 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 भाई, चलो ठीक आहे, ज्याचे त्याचे कर्म. वेलकम बॅक एव्हरीवन. निघालो आता ऑफिसमधून, बाहेर पडलो. अरे बापरे, अजूनही पण ते कन्फ्युजन चाललंच आहे बरं का माझ्या ह्याच्यामध्ये. ब्रेन अजूनही नॉर्मल व्हायला रेडी नाही आहे, हे कसं करणार म्हणून. अशा होय 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 अशा ठिकाणी गाडी उभी केली ना तर स्किल ड्रायव्हरच लागतो बरं का अशा वेळेस वरती चढवायला गाडी. ओके ओके.
बापरे एवढी रश आहे ना आज. पाठीमागे ना म्हणजे हा एरियाच्या म्हणजे मी फोनवर बोलतो तर पाठीमागचा जो एरिया आहे ना कम्प्लिटली तिथे ब्लॅकआउट झाला म्हणजे लाईटच नाही आहे. कम्प्लीट लाईट नाही. मी मगासपासून बघतो बरं का ह्या इनोव्हामध्ये काय गडबड आहे. मला असं वाटतं याचे जे टायर्स जे आहेत ना ते म्हणजे ओरिजिनल साईजचे नाही आहेत. आम्ही आलोय मॉलला. काम आहे परचेसिंग करायची आहे. आम्ही इथे शॉपिंग केली बरं का. रेमंड शॉप. हे शर्ट घेतलं आहे मी एका इव्हेंटसाठी. हा शर्ट घेतलेला आहे तर लवकरच यूज होईल. हाय गर्गी. मी वेट कमी करायचं म्हणतोय बरं का आणि हे असं खातोय. नुसता चीटवर चीट चालू आहे 2-3 दिवसापासून. पुन्हा तो जो आपण प्रोग्राम करत होतो हेल्दी लिव्हिंगचा तो पुन्हा डे 1 पासून रिसेट करावा लागेल. हा तेजू सॉरी गाईज बट ठीक आहे. उल्फ आहे. सायबर टूथ रेंटियर छोटा मॅमर रायनो. अशी खतरनाक पॅकिंग. ओके तेजूने मागवले काय हे स्टँड. अच्छा पॉट्स ठेवण्यासाठी स्टँड आहे ते. अशा प्रकारचे स्टँड आहेत त्याचे ज्याच्यावर पॉट. आता आम्ही पॉट ठेवणं तुम्हाला दाखवणार आहे. हे अनबॉक्सिंग होती. किती आहे ते 4, 5, 6 आणि कितीला पडले ते 200 समथिंग आहे. 220 पकडून चला. ते जे आता मागे सांगितलं तिला काही आठवत नाही आहे पण 220च्या आसपास हे 6 मिळाले. पद्धतीने आम्ही आता हा व्हिडिओ ना आता बघा किती वाजते 10:30 झाले. तर या व्हिडिओला आपण इथपर्यंतच ठेवूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 2 व्हिडिओ आहेत. 2 ते 3 व्हिडिओ बाकी आहेत जे टाकायचे आहेत जे अजून एडिटिंग व्हायची आहे. तर हा जो व्हिडिओ मी बघतोय हा पण किती वेळात एडिटिंग होईल ते माहीत नाही आहे पण करू. मी प्रयत्न करतो लवकरात लवकर व्हिडिओ टाकायचा. तोपर्यंत मस्त राहा, खेळत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि टेक केअर.